हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज खूप सुंदर असा पदार्थ आज आपण इथे आस्वाद रेसिपीजमध्ये बघणार आहोत। अप्रतिम असं चीज गार्लिक नान आपण इथे बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा आणि जेव्हा तुम्ही ट्राय करणार तेव्हा तो कसा जमला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। सुपर सॉफ्ट असा हा नान बनतो। तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण इथे बघून घेऊयात। इथे साधारण 5 ते 6 नान बनवणार आहे, त्यासाठी 2 ते 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे। इथे 1.5 चमचा घरचं दही घेतलेलं आहे। सगळ्यांच्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपला हा मस्त असा चीज गार्लिक नान आपण इथे आज बघणार आहोत। आता हे जे दही जे आहे ते आपण मैद्याला चोळून घेणार आहोत। त्यामध्ये आपण चिमूटभर सोडा, जो आपण खायचा सोडा घरी वापरतो तोच घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे 1/2 चमचा मीठ मी ॲड केलेलं आहे। सर्व जे साहित्य आहे ते मैद्याला छानपैकी चोळून घेणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका। मैद्याला आपण दह्याचं कोटिंग करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घेणार आहोत। साधारण अर्धा ते पाऊण वाटी आपल्याला इथे पाणी लागणार आहे आणि रेस्ट करायला आपण हा गोळा 10 ते 15 मिनिटं ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटांनंतर आपण नान बनवायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी स्टफिंगसाठी आपल्याला इथे भरपूर असा लसूण लागणार आहे, तो मी बारीक चॉप करून घेतलेला आहे। 3 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत आणि इथे थोडीशी कोथिंबीरही मी ॲड केलेली आहे। यामध्ये मी चीज ग्रेट करून टाकतीये। अमूलचं चीज घेतलेलं आहे, 2 क्यूब्स यामध्ये ॲड करतीये। अप्रतिम होतो हा नान, नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसं जमलं आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आता हे जे स्टफिंग आहे ते आपण असं मस्त हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि स्टफिंग आपलं इथे तयार आहे। आता नान पटकन आपण बनवायला घेणार आहोत। तर याचा चपाती एवढा मी गोळा घेतीये। सर्वात पहिल्यांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं छान मळून घ्यायचं आहे। खूप छान आपला हा नान घरच्या घरी बनतो आणि लहान मुलांना तसेच सगळ्यांनाच आवडतो। नक्की बनवून बघा। माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत तेही मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका। पुरी एवढ्या आकाराचं आपल्याला पहिल्यांदा लाटून घ्यायचं आहे। इथे मैदा मी स्प्रिंकल केलेला आहे थोडा आणि यामध्ये 1 चमचाभर हे जे चीज आणि गार्लिक चिलीचं जे सारण जे आहे, जे स्टफिंग आहे ते 1 चमचाभर यामध्ये घालून घेणार आहे आणि आपण एरवी पुरणपोळी किंवा कोणतंही गोड पोळीचा जो पदार्थ असतो ज्या पद्धतीने आपण स्टफिंग भरतो तसंच भरायचं आहे। आणि आता आपण नानचा शेप देणार आहोत। तर इथे मी ओव्हल शेप देणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल आकाराचं सुद्धा लाटू शकता। थोडंसं मैदा या पोळपाटावरती मी स्प्रिंकल केलेला आहे आणि ओव्हल शेपचा नान आपला इथे लाटून तयार झालेला आहे। आता आपण भाजणार आहोत। त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करायला। आता नान जेव्हा तव्यावरती टाकतो तेव्हा पाण्याने अशा पद्धतीने जी वरची बाजू आहे त्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। इथे मी मातीचा तवा वापरलेला आहे, त्याने खूप छान फ्लेवर येतो, मस्त टेस्ट येते। तवा गरम झाल्यानंतर ज्या बाजूला आपण पाणी लावलेलं आहे ती बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर असे छान बबल्स यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण दुसऱ्या बाजूनी नान भाजून घेणार आहोत। तवा अशा पद्धतीने हँडलवाला वापरला तर तो इझी पडतो आणि गॅसची फ्लेम मोठी करून नान आपण मस्तपैकी भाजून घेणार आहोत। अगदी घरच्या घरी हॉटेलसारखाच आपला हा चीज गार्लिक नान आता काही मिनिटातच तयार होणार आहे। खूप छान सुगंध सुटला आहे, तुम्ही असाच याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता। आता खालच्या बाजूने खूप छान भाजून झालेला आहे। मस्तपैकी आपला हा चीज गार्लिक नान आपला तयार आहे। आज माझ्या नवऱ्याला हे खाण्याची इच्छा झाली त्यामुळे मी पटकन असा हा नान बनवलेला आहे। मस्त सुपर सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आतमध्ये मस्त स्टफिंग आहे। अशाच पद्धतीने मी सगळे नानही बनवून तयार करते। खालच्या बाजूनेही खूप छान भाजला गेलेला आहे
आज आस्वाद रेसिपीवरती पहिल्यांदाच माझ्या मुलाची एंट्री झालेली आहे आणि त्याला मी हा नान खायला दिलेला आहे. आता बघूया त्याची प्रतिक्रिया काय आहे. अगदी